सुरेश स्वामी आणि सागर यांच्यामुळे दाखले वेगाने मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे। 10वीचा निकाल लागल्यानंतर मुलांच्या पुढील प्रवेशासाठी उत्पन्न, रहिवास, जात तसंच नॉन क्रिमिनल अशा वेगवेगळ्या दाखल्यांची आवश्यकता असते। त्यामुळे पालकांची तारांबळ उडते, प्रशासनावरही कामाचा लोड वाढतो। अशातच दुष्काळात 13वा महिना या म्हणीप्रमाणे सोलापुरात बहुतांश संपूर्ण महाराष्ट्रात असा प्रकार घडला की दाखले मिळण्यास मोठी अडचण निर्माण झाली। शासनानं दाखल्यांच्या डिजिटल सहीसाठी प्रांताधिकाऱ्यांना जो अंगठा लावण्याची मशीन दिली होती त्या मशीनची कंपनी अचानक बदलली। त्यामुळे सुमारे शहरातील 1,500 ते 2,000 दाखले प्रलंबित राहिले। एका वेळी किमान 500 दाखले व्हायचे, आता ते प्रत्येक एका दाखल्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची डिजिटल सही घ्यायची अशी पद्धत सुरू आहे। त्यामुळे तहसीलदार कार्यालय आणि प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडला। बाहेर शेकडो नागरिक मुलांचे दाखले द्या म्हणून यायचे, प्रत्येकाचं समाधान करायचे, ही कर्मचाऱ्यांसाठी तारेवरची कसरत होती। पण उपविभागीय अधिकारी क्रमांक 1 या कार्यालयातील महसूल सहाय्यक सुरेश स्वामी या कर्मचाऱ्यानं प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मनापासून आणि झोकून देऊन काम केलं। दिवसा नागरिकांचा त्रास नको म्हणून रात्री किमान 2 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसून त्यांनी लोकांना दाखले वेळेवर मिळावेत म्हणून काम केलं। अजूनही त्यांच्या कामाचा स्पीड कमी झालेला नाही। तर उत्तर तहसील कार्यालयातील ऑपरेटर कर्मचारी सागर यानं सुद्धा तहसीलदार निलेश पाटील, नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे, महसूल सहाय्यक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम या दाखले वितरणात केलंय। जोपर्यंत तहसीलमधून अर्ज व्हेरिफिकेशन करून पुढे जात नाही तोपर्यंत काही करता येत नाही। या दोघांच्या जलद कामामुळे नागरिकांना वेळेवर सर्वच दाखले मिळत आहेत, याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येतंय।